हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळी सकाळी महादेवांची छान अशी पूजा मांडून घेतलेली होती। त्यानंतर दिवा धूप सगळं लावलेलं होतं। इकडे झाडाला तर खूपच छान फुले आलेली होती। तर झाडांना फुले बघितली आणि झाड हिरवगार बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं। तर ही झाडाला खूप सुंदर फुले आलेली होती। तर आता तुम्हाला जो व्हिडिओ येतोय तो म्हणजे अगोदरचा येतोय थोडासा, कारण की व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झालेले। तर आता इकडे ना मी वेफरसाठी बटाटा सालून घेत होती। तर वेफरसाठी ना बटाटा जो पातेल्यातला बटाटा आहे तो आणि गोणीतला बटाटा असा मिळून मला वेफर्स करायचा होता। तर मी सालण्यासाठी घेतलेला होता। जवळपास थोडाफार सालला। नंतर मग आई बोलल्या की उद्या वेफर्स नाही करायचा, उद्या आपण चकली करू, कारण की थोडीफार पाण्याची वगैरे अडचण असते। त्यामुळे मग वेफर्स करायचं आम्ही कॅन्सल केलं। पण मग मी जेवढं शूट घेतलेलं होतं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे। तर इकडे ना माझ्या मदतीसाठी रोज एक ताई येत असतात, पण त्यांनीही आज अचानक सुट्टी घेतली। मग मलाही खूप जास्त वेळ लागला असता, त्यामुळे मग वेफर्स करायचं आम्ही कॅन्सल केलं। आणि इकडे छान अशा हाताने मी बटाटे सालून घेत होती। म्हटलं चला आता आपण शूट केलंच आहे तर मग सगळ्या ताईंना दाखवू की आपण वेफर्स कसे करतो ते। तर छान असं नितळ पाणी घेतलेलं होतं टपामध्ये आणि त्यामध्ये एक एक बटाटा सालला की टाकत होती। वेफर्स केल्यानंतर ते पण लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर मग ते लाल पडू शकतात। बटाट्याची साल इकडे सगळीच काढून घेतलेली होती। तर एकटी म्हटलं की थोडासा वेळ लागतो, तर सगळेजण बसत असतो आम्ही। 4-5 वाजले की लगेच वेफर्स करायला बसत असतो। मिस्टर, मी, आई, दादा आणि आमच्या इथे एक ताई पण येतात, त्या पण बसत असतात लगेच वेफर्स करायला मदत। पण मग आज कोणीच नव्हतं, त्यामुळे मग आज थोडासा उशीर झाला असताना मला करायला वेफर्स, त्यामुळे मग मी थोडेच वेफर्स केले। जेवढे केलेले होते तेवढे सकाळी उकडून आणि वाळत टाकले। त्यानंतर मग काही जास्त केले नाही, तर दुसऱ्या दिवशी चकली केली। तर मग जेवढं शूट केलेलं होतं तेवढं व्हिडिओ इकडे आपला छान असा वेफर्स झालेला होता, तुम्ही बघू शकता। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, कारण की जास्त पातळ पण केला तर तेलात तळताना आहे ना तो लगेच पटकन लाल होतो त्यामुळे। आणि आता इकडे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय। तर छान असे चुल्यावर मस्त बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले होते। तर चुल्याचा जाळही एकदम मापात चाललेला होता आणि इकडे बटाटे ही छान असे उकडलेले होते। त्यानंतर मग आईने बटाटे सोलण्यासाठी इकडे बसल्या। तर आईंना काही खाली बसता येत नाही, त्यामुळे मग त्या टेबलावर बसल्या। तर ज्या आमच्याकडे ताई मदतीसाठी येतात त्याही आलेल्या होत्या, तर त्याही तिकडे बटाटा सोलत होत्या। आई दोघीजणी बटाटा सोलत होत्या आणि मी इकडे किसण्याचं काम करत होती। तर आज थोडीशी चकली जास्त होती, त्यामुळे मग लवकर उठलेलो होतो। तरी पण मग 8 वाजताच ऊन पडायला सुरुवात होते, त्यामुळे थोडाफार टाईम होतोच। तर चला आज मस्त आपली वगैरे झाली आणि दुपारच्या वेळेस मिस्टर आणि दादा लगेच पॅकिंगसाठी बसलेले होते इकडे। तर खिरीच्या पापड्या चकल्या सगळंच पॅक करत होते। तर तुम्हालाही लवकरात लवकर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतात। तर आपलं तर सगळं मटेरियल तयार झालेलं आहे, पण बॉक्स काही म्हणजे अजून आलेले नाही आहे, त्यामुळे थोडंसं मटेरियल पॅक करून बाकीचं साईडला ठेवलेलं आहे। त्यानंतर मिस्टरांनी छान अशी कुल्फी आणलेली होती, तर मी कुल्फी खाता खाता ऑर्डर पण लिहित होते इकडे सगळ्या। तर ऑर्डर पण लिहिल्या, कुल्फी पण खात होते आणि त्यानंतर इकडे एक ताई पण आलेल्या होत्या मदतीसाठी, तर त्याही पॅकिंग करत होत्या इकडे। कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं की मनुष्यबळ हे लागतंच, म्हणून मग एका ताईंना आम्ही म्हणजे आमच्या रिलेटिव्हच आहे त्या, तर त्यांना आम्ही बोलवलं होतं। तर त्याही येतात आता आमच्याकडे पॅकिंग वगैरे करायला। तर मिस्टरही इकडे छान अशी कुल्फी खात होते। तर आत्ता हा व्हिडिओ येतोय तुम्हाला थोडेसे, मी तुम्हाला बोलले ना की थोडेसे व्हिडिओ मागे पुढे झाले, मिक्स झाले। तर हाही व्हिडिओ सकाळ सकाळचाच आहे। सकाळी सकाळी छान असे बटाटे उकडलेले होते आणि इकडे ना आई थोडा कोळशांचा आहार काढून ठेवत होत्या, कारण की त्यावर आहे ना बटाट्याचं पातेलं ठेवायचं होतं, म्हणजे बटाटे छान असे वाफेने शिजले जातील। त्यानंतर बटाटे तर वाफलेले होते। नंतर इकडे आईंनी ना चकलीसाठी पाणी ठेवलेलं होतं छान असं, तर त्यामध्ये मीठ मिरची सगळं टाकलेलं होतं आणि परत जाळावर ठेवलेलं होतं। तर सकाळी सकाळीच सगळेजण उठतात आणि इकडे ना बटाटे वाफण्यासाठी आहारावर ठेवलेले होते। तर ताई पण आलेल्या होत्या लवकरच मदतीसाठी, तर त्याही इकडे साबुदाणा मोकळा करत होत्या।
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मस्त सकाळ सकाळ झाले. शिवच्या पप्पांची 7 वाजता. आम्ही बघा इथं किती लवकर उठतो. आता मी चाललो प्लॅन करून मी 2 वाजता तुम्ही मस्त आरामशीर बसशाल. मा किती जीव जातो. आराम नाही आता उन्हाळ्याचा आपल्याला. आता सीझन आहे. आता सगळ्या भरपूर ताईंशी तुम्ही भरपूर दिवसापासून बोलले नाही तर सगळ्यांना सांगा की आपले प्रोडक्ट लवकरात लवकर ऑर्डर करा. आपले प्रोडक्ट सर्व ऑर्डर करताय. खूप लोड झालाय. हाच लोड काढून देऊ. आज उद्या बॉक्स मिळतील ना. हा बॉक्स मिळाले का लगेच पॅकिंग आहे. लगेच पूर्ण गाडी पॅक करून डायरेक्ट सगळे पार्सल जाऊन देऊ. त्याला मी मस्त आता इकडे टिफिन करते मुलांसाठी. मेथीची भाजी आणि इकडे दूध वगैरे तापत ठेवलंय. सकाळी सकाळी ना एवढं प्रॉपर शूट घ्यायला काही मला जमत नाही कारण की सकाळी मुलांचीही शाळेत जायची घाई असते आणि इकडे पण बाकीचं सगळं बघावं लागतं. त्यांचा टिफिन वगैरे. अंशूलाही सकाळी स्कूल असते. शिवला सकाळी क्लास असतो. त्यामुळे एवढं काही जमत नाही शूट घ्यायला. पण मी बऱ्याचपैकी प्रयत्न केला शूट घ्यायचा. तर इकडे अंशू आता स्कूलमध्ये निघालेली होती. हा अंशूचं छान आवडलंय. हा वरती बघ ना. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. हा अंशू. अंशू आज रागात आहे. हे अंशू वरती बघ ना. इकडे आता अंशू ही मस्त स्कूलमध्ये निघालेली होती. तर तिलाही सकाळी सकाळी स्कूल असते. तर ती स्कूलला गेल्यानंतरच मग बाकीचे कामे मी आवरली. तर इकडे ना त्यांनी सगळे बटाटे वगैरे किसलेले होते. तर इकडे छान अशी आता तुम्हाला उभा व्हिडिओ दिसतोय तर तो रीलसाठी केलेला होता. तर तोच व्हिडिओ मी यामध्ये पण ॲड केला आहे. तर इकडे छान अशी मस्त चकली झालेली होती आपली. तर खूप छान मस्त चकली दिसत होती. तर उन्हाच्या अगोदरच चकली करून घेतली कारण की मग नंतर खूप वेळ होतो. तर वेपर्सही आपले खूप छान मस्त दिसत आहे ना. एकदम पांढरे शुभ्र झालेले होते. तर तुम्ही बघू शकता इकडे. तर वेपर्सचीही पॅकिंग करायची होती आणि इकडे सगळे प्रोडक्ट आपले पॅक झालेले आहे आणि सगळ्या ताईंना लवकरात लवकर ऑर्डर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. पण थोडंसं बॉक्समुळे आम्ही अटकलो आहे. ज्यावेळेस बॉक्स येतील त्यावेळेस लवकरात लवकर तुमच्या ऑर्डर येतील. तर आज उद्या बॉक्स येऊनच जातील. तुमच्या ऑर्डरही तुम्हाला लवकरात लवकर येतील. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. होतोपर्यंत बाय बाय.